नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षक पात्रता परीक्षा टेट या टेट परीक्षेसाठी इयत्ता 8वीच्या इतिहास यावर आधारित सर्वोत्तम प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि यातील 100% 4 ते 5 प्रश्न तुम्हाला टेटच्या फायनल पेपरमध्ये म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि 2 मध्ये दिसणार आहेत। त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण ही प्रश्नांची मालिका आपण आपल्या VPN गुरु या चॅनलवरती सुरू केलेली आहे। नक्कीच आपला VPN गुरु हा चॅनल सबस्क्राइब करा आणि या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते इतरांना शेअर करा। चला तर मग लगेचच आपण शिक्षक पात्रता परीक्षा टेट साठी सर्वोत्तम प्रश्नांची जी मालिका सर्वोत्तम प्रश्न जे आपण काढलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला पहिला प्रश्न आहे, पुणे करार केव्हा झाला? चला सांगा, 1930, 1932, 1935, 1940। ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे पुणे करार केव्हा झाला। पहा त्याचं अचूक उत्तर आहे 1932 म्हणजेच पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 1937 मध्ये देशात किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? पहा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। 1937 मध्ये देशात किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या। त्यानंतर मोस्ट IMP प्रश्न पहा, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्लंडचा व्हाईसरॉय कोण होता? पहा चला सांगा, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान इंग्लंडचा व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कर्झन, लॉर्ड विल्यम, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड लिनलिथगो। चला सांगा, पाहूया कोण कमेंट करून अचूक उत्तर सांगते। लॉर्ड लिनलिथगो। काय? लॉर्ड लिनलिथगो म्हणजेच पर्याय क्रमांक 4। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न चौथा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? लोकमान्य टिळक, आचार्य विनोबा भावे, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी। काय आहे अचूक उत्तर? तर आचार्य विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही। त्यानंतर आझाद दस्ता हा गट कोणी निर्माण केला? पहा मोस्ट IMP प्रश्न, आझाद दस्ता हा गट कोणी निर्माण केला? चला सांगा, भाई कोतवाल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, उषा मेहता। आझाद दस्ता कोणी सुरू केला? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा भाई कोतवाल। लक्षात ठेवा, मोस्ट IMP प्रश्न आहे आझाद दस्ता हा गट कोणी निर्माण केला? तर त्याचं अचूक उत्तर आहे भाई कोतवाल। त्यानंतर पुढचा देखील महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। 6वा प्रश्न, लाल सेना हा गट कोणी तयार केला? हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे। लाल सेना जनरल डायर, लॉर्ड कर्झन, जनरल सायन्स आणि जनरल आवारी। सांगा, लाल सेना हा गट कोणी तयार केला? त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, जनरल आवारी यांनी लाल सेना हा गट तयार केला। त्यानंतर आझाद रेडिओ ही गुप्त प्रादेश प्रेक्षेपण केंद्र कोणी स्थापन केले? पहा आझाद रेडिओ हे गुप्त प्रेक्षेपण केंद्र कोणी स्थापन केलं? नेताजी सुभाषचंद्र बोस, खुदिराम बोस, विठ्ठल झवेरी व उषा मेहता, पंडित नेहरू। सांगा, आझाद रेडिओ ही गुप्त प्रेक्षेपण केंद्र कोणी स्थापन केलं? त्याचं अचूक उत्तर पहा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आझाद रेडिओ हे गुप्त प्रेक्षेपण केंद्र कोणी स्थापन केलं? त्याचं अचूक उत्तर आहे विठ्ठल झवेरी व उषा मेहता। इयत्ता 8वीच्या पुस्तकातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण शॉर्ट आउट केलेले आहेत आणि ते प्रश्न परीक्षाच्या दृष्टीने म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत। पहा 8वा प्रश्न आहे, तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली? पहा तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली? GD उर्फ बापू लाड, सुभाषचंद्र बोस, वासुदेव फडके, विदा सावरकर। पहा तुफान सेना कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली? सांगा, त्याचं अचूक उत्तर आहे पहा GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झालेली आहे। त्यानंतर 9वा मोस्ट IMP प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कुणी केली? पहा पर्याय पहा रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर। फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कुणी केली? त्याचं अचूक उत्तर आहे पहा सुभाषचंद्र बोस म्हणजेच पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 10वा प्रश्न आहे पहा, फ्री इंडिया सेंटरची स्थापना कुणी केली? रासबिहारी बोस, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस। त्याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। पहा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना त्याचबरोबर फ्री इंडिया सेंटरची स्थापना कुणी केलेली आहे? सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे। पहा त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न 11वा, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कुणी स्थापन केली? पर्याय आहेत पहा रासबिहारी बोस, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस। इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर रासबिहारी बोस पर्याय क्रमांक 1।
त्यानंतर आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? चला सांगा, पाहूया कोणाला सांगता येते आता. आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस, मोहन सिंग व रासबिहारी बोस, लोकमान्य टिळक, नाना पाटील. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा मोहन सिंग व रासबिहारी बोस. पहा या ठिकाणी रासबिहारी झाले, तर रासबिहारी बोस आणि मोहन सिंग यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पहा सुभाषचंद्र बोस, बऱ्याच जणांनी उत्तर सुभाषचंद्र बोस देत आहेत, ते चुकीचं आहे. पहा काय उत्तर आहे त्याचं अचूक? मोहन सिंग व रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. त्यानंतर आझाद हिंद सरकार कोणी स्थापन केलं? पहा आझाद हिंद सेना कोणी? मोहन सिंग आणि रासबिहारी बोस. तर आझाद हिंद सरकार कोणी? तर सुभाषचंद्र बोस. पहा लक्षात ठेवा, सरकार आलं तर सुभाषचंद्र बोस आणि सेना आलं तर कोण? रासबिहारी बोस आणि मोहन सिंग. पहा बरं का, या प्रश्नामध्ये गफलत होती, जमलिंग होती, त्याच्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन त्या ठिकाणी पाहायचंय की आझाद हिंद सेना कोणी स्थापन केलेली आहे? मोहन सिंग आणि रासबिहारी बोस. आणि आझाद हिंद सरकार हे कोणाचं आहे? सुभाषचंद्र बोस यांचं आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर केव्हा हल्ला झाला? 18 फेब्रुवारी 1946, 17 फेब्रुवारी 1946, 19 फेब्रुवारी 1946, 18 फेब्रुवारी 1947. सांगा, तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर केव्हा हल्ला झाला? त्याचं अचूक उत्तर आहे 18 फेब्रुवारी 1946 ला, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 15वा मोस्ट IMP प्रश्न, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते कोण? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, वासुदेव, बळवंत फडके. कोण? सशस्त्र क्रांतीचे प्रणेते कोण आहेत सांगा? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके, म्हणजेच वासुदेव फडके. त्यानंतर 16वा प्रश्न, रँडचा वध कोणी केला? पहा रँडचा वध कोणी केला? पहा ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध कोणी केला? सांगा. भगतसिंग, दामोदर व बाळकृष्ण चाफेकर, विदा सावरकर, चंद्रशेखर आझाद. रँडचा वध कोणी केला? तर त्याचं अचूक उत्तर आहे दामोदर व बाळकृष्ण चाफेकर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 17वा प्रश्न, अभिनव भारत म्हणजेच मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली? भगतसिंग, दामोदर व बाळकृष्ण चाफेकर, विदा सावरकर, चंद्रशेखर आझाद. सांगा, अभिनव भारत कोणी स्थापन केली? पहा त्याचं अचूक उत्तर आहे विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी काय केली? अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. त्यानंतर 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? भगतसिंग, दामोदर व बाळकृष्ण चाफेकर, पंडित नेहरू, विदा सावरकर. कोणी लिहिला? तर 1857 चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला आहे विनायक दामोदर सावरकर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, जोसेफ मॅगझिनी यांचे चरित्र कोणी लिहिले? पहा हे सर्व महत्वाचे प्रश्न आहेत बरं का. जोसेफ मॅगझिनी हे यांचे चरित्र कोणी लिहिले? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विनायक दामोदर सावरकर यांनी, जोसेफ मॅगझिनीचे चरित्र. त्यानंतर नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला? पहा नाशिकचे कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला? तर पर्याय पहा भगतसिंग, अनंत लक्ष्मण कान्हेरे, चंद्रशेखर आझाद, बाबूगिनू. कोणी केला नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केलेला आहे. त्यानंतर पुढचा मोस्ट IMP प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 21वा, अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते? मोस्ट IMP प्रश्न या अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते? 100% हा प्रश्न त्या ठिकाणी टेट पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अनुशीलन समितीचे प्रमुख कोण? बारिंद्र कुमार घोष, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग. सांगा कोणता पर्याय आहे बरोबर? तर पर्याय क्रमांक 1 बारिंद्र कुमार घोष हे अनुशीलन समितीचे काय आहेत? प्रमुख होते. पहा त्यानंतर 22वा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे, ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला कोणी ठार मारले? पहा पर्याय आहेत भगतसिंग, पर्याय 2 श्यामजी कृष्ण वर्मा, पर्याय 3 वांची अय्यर, पर्याय 4 चंद्रशेखर आझाद. सांगा ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला कोणी ठार मारले? त्याचं अचूक उत्तर आहे वांची अय्यर, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 वांची अय्यर याने काय केली? ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारलेला आहे, वांची अय्यर. त्यानंतर 23वा प्रश्न, इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, महात्मा गांधी, राजाराम मोहन राय, पंडित नेहरू. सांगा इंडिया हाऊसची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्यामजी कृष्ण वर्मा. कोणी? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 24वा प्रश्न, इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी
नेता कोण? तर भगतसिंग, राजगुरू, मदनलाल धिंगरा, श्यामजी कृष्ण वर्मा. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी कोण आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मदनलाल धिंगरा. त्यानंतर पुढचा प्रश्न मोस्ट IMP प्रश्न, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? पहा मोस्ट IMP प्रश्न आहे हा. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? पहा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू. सांगा कोण होते? तर त्याचं अचूक उत्तर आहे चंद्रशेखर आझाद. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद. त्यानंतर सॉन्डर्स या अधिकाऱ्याला कोणी ठार मारले? तर त्याचं अचूक उत्तर आहे पहा भगतसिंग व राजगुरू. पहा सॉन्डर्स या अधिकाऱ्याला कोणी ठार मारलं? तर भगतसिंग व राजगुरू या क्रांतिकारकांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला ठार मारलेलं आहे पहा. त्यानंतर 28वा प्रश्न, मध्यवर्ती विधिमंडळात कुणी बॉम्ब फेकले? भगतसिंग व राजगुरू. पहा मध्यवर्ती विधिमंडळात कुणी बॉम्ब फेकले? भगतसिंग व बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद व राजगुरू, सुखदेव व राजगुरू. तर त्याचं अचूक उत्तर आहे मध्यवर्ती विधिमंडळात भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी काय केले? बॉम्ब फेकले पहा. त्यानंतर मोस्ट IMP प्रश्न, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना केव्हा फाशी देण्यात आली? 23 मार्च 1931, त्यानंतर 23 मार्च 1932, 23 एप्रिल 1931, 23 मे 1931. तर त्याचं अचूक उत्तर आहे 23 मार्च 1931ला भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न, चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि सूर्यसेन. त्याचं अचूक उत्तर आहे पहा सूर्यसेन.